आमचे ह्या ठिकाणी त्रिदेव, आमचे ब्रह्मा विष्णू महेश, आमचे आत्माराम भाऊ, आमचे हरिभाऊ आणि विजय दादा हे तिघ आले. श्री हरी कीर्तन यूट्यूब स्टुडिओ नावाचं त्यांचं चॅनल आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करा. आपले लोक फालतू गोष्टी सबस्क्राईब करायला इतके पुढे. आपण काल मॅच झाली दादा हो, किती लोकांनी मॅच पाहिली? 147 कोटी लोक जे आपले भारतात आहे त्याच्यापैकी 83 कोटी लोकांनी, ते कोणतं चॅनल आहे आपलं क्रिकेटचं, हॉटस्टारवर 83 कोटी लोक पाहत होते. किती? 50% पेक्षा. भारतात म्हणजे कोणत्याच गोष्टीची कमी नाही. कुंभामध्ये स्नान करायचंय 67 कोटी, कमी नाहीच आहे आमची आबादी. 67 कोटी लोकांनी स्नान केलं कुंभात प्रयागराजला, आहे की नाही? आणि जे गेले नसतील तिथं त्यांना इथं पण करता येतं ते स्नान. करायचं की इथं. मी थोडं वेगळं सांगणार महाराज आहे बरं का. माझं कीर्तन तुम्ही नीट ऐकलं पाहिजे तर कळतं. आता मी थोडा शिकलेला माणूस म्हणून तुम्हाला थोडं वेगळं पण सांगितलं पाहिजे. तुम्हाला इंग्रजी शिकायची, इंग्रजी शिकायची आहे. कोणाला येतं बरं इंग्लिशमध्ये बोलता येतं? कोणाला येतं? मलाही नाही येत. तसं नाही, पण खरंच शिकवतो बरं का मी. 5 मिनिटात कीर्तन संपवायचं ना, फक्त 30 सेकंद द्या मला. किती? 30 सेकंद. मी तुम्हाला एक असं वाक्य शिकविल ना की त्याच्यानंतर तुम्हाला जीवनात कधी इंग्रजीची भीती वाटणार नाही. उगाच सांगत नाही बरं का. मी स्वतः MBA फायनान्स झालेला माणूस आहे, CIB झालेलं आहे, बँकेत ऑफिसर आहे, सगळं आहे. त्याच्यामुळे मी काय खोटा सांगणार. 30 सेकंद इकडं लक्ष द्या बारीक. 30 सेकंद. किती? 30 सेकंद बारीक. इथं बसले एवढे 1000 लोक आहेत ना, याच्यात मी कोणाकडेही बोट दाखवून त्याला उठू द्या आणि त्याला विचारू द्या, तो खडाखड इंग्लिश बोलला पाहिजे. असं एक वाक्य सांगतो तुम्हाला, पण बारीक लक्ष दिलं पाहिजे तुम्ही. कसं लक्ष दिलं पाहिजे? बारीक लक्ष दिलं पाहिजे. शांत चित्तानं, बिलकुल टाचणी पडल तर आवाज, टाचणी पडल तर आवाज. आता प्रत्येकानं लक्ष द्या बरं का. वाक्य खूप महत्वाचं आहे. लक्ष आहे ना सगळ्यांचं? लक्ष द्या. हसू नका, लक्ष द्या. पुढे परीक्षा आहे. मी कोणाकडेही बोट दाखवील आणि त्याला बोलावं लागेल ते वाक्य, मग त्याची फजिती होईल, अपमान होईल, मला चालणार. बारीक लक्ष द्या. 30 सेकंद द्यायचे फक्त आणि ते वाक्य ऐकायचंय. वाक्य ऐकून कानामध्ये साठवायचंय ते अमृतासारखं. अमृता म्हणजे कोणा मुलीचं नाव नाहीये, भगवान परमात्म्याचं समुद्र मंथनातून निघालेलं देवाच्या नावासारखं लक्षात ठेवा. इंग्रजी शिकायचं असेल तर अजिंठाण्याने जवळ आहे, फॉरेनर लोक येत असतात, बोलायला कामा येईल. दादा बारीक लक्ष द्या. लक्ष आहे ना सगळ्यांचं? लक्ष द्या. वाक्य खूप महत्वाचं आहे. शेवटपर्यंत तिकडं लक्ष द्या दादा. नाही तुम्ही नका पाहू ना तिकडं, त्यांचं लक्ष आहे का ते पाहतोय मी. लक्ष द्या. ऐका आता, ऐका. महत्वाचं वाक्य, एकदम महत्वाचं वाक्य आहे. बारीक लक्ष द्या. टाचणी पडली तर आवाज आला पाहिजे. बाकीच्यांचाच आवाज येतो, आपलं कसं लक्ष लागेल कार्यक्रमात? तुम्ही इथले तरी लक्ष द्या. बारीक लक्ष आहे ना सगळ्यांचं? लक्ष द्या. बघा वाक्य सांगतो मी लगेच. वाक्य खूप महत्वाचं आहे. आता एवढं लक्ष तुम्ही माझ्या कीर्तनात दिलं असतं तर कीर्तनच सगळं चांगलं झालं, पण तुम्हाला इंग्रजी शिकायचं शौक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो एवढी आतुरता देवाच्या दर्शनाची कधी लागल आपल्याला? एवढी आतुरता आपल्याला देवाच्या प्राप्तीची कधी लागल? आपल्याला इंग्रजी शिकायचंय. अहो ते शिकलं पाहिजे, पण शाळेत लक्ष दिलं पाहिजे ना देवा. शाळेत लक्ष दिलं तर आपोआप शिकशाल तुम्ही, आहे की नाही? विनोदाचा भाग सोडून द्या दादा. हो एकच सांगेल तुम्हाला, बँकेतला माणूस म्हणून एक कामाचंही बोललो पाहिजे. कारण बँक सलामत तो कीर्तन 50, सर सलामत तो पकडे ना. बँक आपली सलामत 50 कार्यक्रम. हे पोरा तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नाही तर आपलं संपत आले दादा. बोलू नका तुम्ही आपापसात बरं का. एकच गोष्ट तुम्हाला सांगून जाईल. प्रत्येक जण मोबाईल वापरतो आजच्या काळात, आहे की नाही? हे कीर्तनात सांगण्याची वेळ आलेली आहे. हे सांगण्याची गरज नसली पाहिजे तसं तर, पण सांगण्याची वेळ आली. मोबाईल जपून वापरा, जपून. आता तुम्हाला मोबाईलवर व्हॉट्सअपवर कोणत्याही फाईल येतील. APK फाईल, अमुक फाईल, टमुक फाईल, PM किसानची यादी आली, लाडक्या बहिणीची यादी आली, आणि लगेच जाऊन त्याला डाउनलोड करशाल, तुमचा मोबाईल हॅक होऊन जाईल. मोबाईल हॅक होऊन जाईल. कितीतरी लोकांसोबत, तुमच्या ओळखी पाळखीच्या लोकांसोबत हे घडलेले प्रसंग आहे. म्हणून सावध होण्याची गरज आहे. काही पाहत बसू नका. आजकाल काय फालतू गोष्टीला खऱ्यापेक्षा खोट्यालाच उत आला. आमच्या खऱ्या कीर्तन करायचे कीर्तन एवढं व्हायरल नाही, तेवढे ते कीर्तन झाल्यावर रात्रीचे डोक्याला बांधून घोंगडी भिंगडी बांधून जे कीर्तन करणं ते रील होतं ना, त्यांचे व्हायरल व्हायला लागले. खऱ्यापेक्षा खोट्याला किंमत आहे. म्हणून फालतू गोष्टी पाहण्यात वेळ घालू नका. मी तुम्हाला एकच सांगू का,
APK फाईल फालतू पाहायचंच नाही, ते बघायचंच नाही, ते तुमचा मोबाईल हॅक करणार आहे. ऑनलाईन फ्रॉडचे फार प्रकार आलेले आहेत. मोबाईलमध्ये फोनपे असतात, त्यात आर्थिक व्यवहार सगळे त्याच्यात आहे. मोबाईल एकदा तुमचा हॅक झाला की तुमचं आयुष्य त्याच्यामध्ये ते तुमचे पूर्ण पैसे ओढून घेणार. आणि तुमचेच नाही ओढणार, तुमच्या ओळखीतल्या लोकांना तुमच्या नंबरवरून व्हॉट्सअपवरून मेसेज जाणार, फाईल डाउनलोड करा, त्यांनी केली की त्यांचे हॅक. म्हणजे हा फार मोठा फ्रॉड आहे. आजकाल AI मध्ये काहीच करता येतं. त्याच्यामुळे मोबाईल जपून वापरणं ही काळाची गरज आहे मायबाप हो. म्हणून हे कीर्तनाच्या निमित्तानं सांगणं याच्यासाठी, कारण आमच्या कीर्तनाची थीमच आहे जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न केला मायबाप हो. काही जर चुकलं असेल तर मला क्षमा करा. आमच्या 3 मंडळींनी खूप चांगली शूटिंग केली. आमच्या जसं संतोष महाराजांचं चॅनल आहे समर्पण सेवा, तसंच यांचं दोघांचं श्री हरी कीर्तन यूट्यूब स्टुडिओ खूप चांगलं चॅनल आहे. चांगले चांगले कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळतील. ते लाईक करा, सबस्क्राईब करा, त्याला शेअर करा. तसं तुम्हाला जर माझंही ऐकायचं असेल तर कैलास महाराज गोळेगावकर नावाने यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे ते अवेलेबल आहे. आपण फालतू गोष्टी मोबाईलवर किती पाहत बसतो बरं, किती पाहतो फालतू, काही पाहतो. मी म्हणतो तुम्ही मोबाईलवर चांगला लावा ना. सकाळी उठले ना, तुम्ही सकाळी झोपेतून उठले की लावा ना मोबाईलवर काकडा आरती. का नाही लावत आपण? लावा ना तुम्ही त्याच्यावर हनुमान चालीसा. का नाही लावत आपण गाणे लावतो त्याच्यात. आपण पुष्पा आहे की नाही, पोरांना काय शिकवतो आपण? पुष्पा काय शिकवतो तुम्हाला? पुष्पामध्ये काय गाजलेलं वाक्य रे भाऊ? काय 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 झुकेगा नाही? अरे काय ते पुष्पा पिक्चर दाखवता आणि सांगता की झुकेगा नाही साला. तुम्हाला झुकेगा नाही साला हे जर कळून घ्यायचं असेल तर माझ्या छत्रपती शिवबांचा छावा एकदा तो छावा पहा तुम्ही. छावा पाहिल्यानंतर तुम्हाला खऱ्या अर्थाने कळेल की स्वतःच्या अंगाची कातडी काढून घेतली, सगळं असं मांस रक्त उघडं झालं, त्याच्यावरती मिठानं त्याला मीठ लावण्यात आलं तरी आमचे छत्रपती संभाजी महाराज डगमगले नाही. त्याला म्हणतात झुकेगा नाही साला. छत्रपती संभाजी महाराजांचे डोळे काढून घेतले. अरे आपल्या डोळ्यामध्ये एवढूसा कचरा जाऊ द्या, किती माणूस परेशान होतो. हे औषध टाकू का ते औषध टाकू, लाल होऊन जातात डोळे, परेशान. आमच्या छत्रपती संभाजी राजांचे तापलेले सळी डोळ्यात घालून डोळे काढून घेतले. इतका त्रास झाला तरी आमच्या छत्रपतींचा छावा झुकला नाही, झुकेगा नाही साला. हे सांगण्याची गरज आहे आताच्या काळात. आमच्या पोरांना आम्ही ते शिकवतो. काय तुम्ही आपल्याला, मला सांगायचा मुद्दा, मोबाईलवर आपण हे लावू शकतो ना. मोबाईलवर चांगलं लावा ना तुम्ही. मोबाईलवर तुम्ही सकाळी आता संध्याकाळी स्वयंपाक करता, तुम्ही सगळ्या माता मावश्या माझ्या आया बहिणी स्वयंपाक करतो ना आपण, कणिक मळता मस्तपैकी तुम्ही चांगलं देवाचं नामस्मरण नाही लावू शकत का? मस्तपैकी लावा बरं तुम्ही. आणि छान आहे हो, तुम्ही लावा ना. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपिच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणु हस्तकम अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम. असं चांगलं लावू शकतो ना आपण ते लावत नाही. तुमचं काय झालं असतं म्हणजे स्वयंपाक करता की माया तर मेलीचं माय वाटोळं झालं, सगळं गाव म्हणत होतं. सगळ्या ठिकाणी पोरगी दिली तर चालेल, पण अजिंठात ते आमक्याच्या घरी देऊ नका, तिथंच दिलं मग नशिबच फुटकं माय. आणि असं करून तुम्ही जर स्वयंपाक केला त्या खाणाऱ्याच्या बुद्धीवर काय परिणाम होईल त्याचा? तुम्ही देवाचं नामस्मरण करून करा ना स्वयंपाक. चांगला हरिपाठ घ्या. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा कासे पिता. असं नाही, चांगलं करा तुम्ही. देवाचं नामस्मरण घेऊन करा. तुम्ही काम करता आपण फालतू गाणे ऐकता तुम्ही हनुमान चालीसा ऐका ना. हनुमान चालीसा पाठ करण्याचा काय फायदा आहे? वाचल्याशिवाय कळणार का आपल्याला? तुम्ही रामरक्षा स्तोत्र लावा. काय त्याचा फायदा होतो तुम्ही जेव्हा स्वतः करसाल ना तेव्हा कळेल. मायबाप हो, एकच विनंती आहे, चांगलं जीवन व्यतीत करण्याचा प्रयत्न करा. आणि एकच वाक्य लक्षात ठेवा, हिंदू म्हणून जन्माला आलो ना, हिंदू म्हणून जन्माला आल्याचा स्वाभिमान बाळगा. बाकी काही गोष्टी केल्या नाही तर चालेल. आपण अशा ठिकाणी राहतोय, इथं जर तुम्ही डोळे उघडून नाही राहिले, आज तुम्ही कीर्तनाला नाही आले, भविष्यात तुम्हाला कधीच कीर्तनाला जाता येणार नाही, अशी वेळ येऊ शकते. अरे कधी आपला बांगलादेश होऊन जाईल कळणार नाही. हिंदूंनी जागा होण्याची गरज आहे, नाही तर आपल्या सगळे विरोधातच षडयंत्र आहे. तुम्ही तर सगळ्यात हार्ट ऑफ द आपल्या अजिंठा म्हणजे काय महत्वाचं आहे ना ते. तुम्ही हृदय स्थानावर राहणारे लोक आहे. तुम्ही शिकलं पाहिजे. पुढच्या वर्षी अखंड हरनाम सप्ताह झाला, याच्यापेक्षा दुप्पट गर्दी असली पाहिजे इथं. पुढच्या वर्षी अखंड हरनाम सप्ताह झाला, महिलांची संख्या नाही पुरुषांची संख्या दुप्पट असली पाहिजे. आपण जागं झालो पाहिजे. आणि आपल्या धर्मकार्य जागं करण्याचं काम आमचे संत महात्मे करतात, आमचे महाराज मंडळी करतायत. या सगळ्यांना कोटी कोटी या ठिकाणी वंदन करू.